नमस्कार, मी धनंजय लांबे. आपल्या शहरामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या नगरात जर एखादा आरक्षित भूखंड शिल्लक राहिला असेल तर त्या भूखंडाची विल्हेवाट लावण्याचा मार्ग या सरकारने मोकळा करून दिलेला आहे. मंत्रिमंडळाने या सगळ्या भूखंडांचं मुद्रीकरण करण्याचं धोरण कालच जाहीर केलं आणि त्यानुसार या सगळ्या आरक्षित भूखंडांचं खाजगीकरण करण्याची मुभा महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. अ वर्ग 15 नगरपालिका आहेत, ब वर्गाच्या 78 नगरपालिका आहेत आणि क वर्गाच्या 146. 743 नगरपंचायती राज्यामध्ये आहेत आणि या सगळ्या संस्थांना आर्थिक चणचण भासू नये, यांचं राज्य आणि केंद्र सरकारवरचं अवलंबित्व हे संपुष्टात यावं किंवा ते कमी व्हावं याच्यासाठी म्हणून हे धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. वास्तविक धोरण काही नवीन नाही. आतापर्यंत अनेक भूखंडांचं खाजगीकरण झालेलं आहे. म्हणजे PPP तत्वावरती हे भूखंड अनेक महानगरपालिकांनी, नगरपालिकांनी हे बहाल केलेले आहेत संस्थांना, व्यक्तींना, उद्योजकांना आणि तिथे यांचं सुखनैव सगळे व्यवहार, व्यवसाय सुरू आहेत आणि हे भूखंड वास्तविक नागरिकांच्या सोयीसाठी सगळे होते, परंतु त्यांची विल्हेवाट आतापर्यंत लावण्यात आलेली आहे. आता या विल्हेवाटीवरती सरकारी शिक्कामोर्तब मंत्रिमंडळाने केलेलं आहे. त्याच्यामुळे 2031पर्यंत हे धोरण आता कायम राहील. म्हणजे किंवा तोपर्यंत जर काही बदल झाला तरच ते शक्य आहे. या धोरणाचं वैशिष्ट्य आता एक नवीन असं आहे की ज्या मूलभूत जबाबदाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या, म्हणजे ज्यासाठी या संस्था स्थापन करण्यात आल्या, त्या जबाबदाऱ्यातून अंग काढण्याची मुभा पण त्यांना देण्यात आलेली आहे. या धोरणात असं म्हटलेलं आहे की पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, नाट्यगृहांचं नूतनीकरण, पे अँड पार्क, विद्युत चार्जिंग स्टेशन अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत किंवा हे जे फंक्शन्स आहेत, या सगळ्यांचं खाजगीकरण ह्या नगरपालिका आणि महापालिका आता करू शकणार आहेत. म्हणजे यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की उद्या जर एखादी पाणी पुरवठा करण्याचं कंत्राट शहराला एखाद्या खाजगी कंपनीला देण्यात आलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. मग या कंपन्या त्या वितरणाचं काय चार्जेस आकारतात, काय वितरण कशा पद्धतीने करतात, हे सगळं आता आपल्याला बघावं लागणार आहे, नवे सहन करावं लागणार आहे. कारण पाण्याचं खाजगीकरण, पिण्याच्या पाण्याचं वितरणाचं खाजगीकरण आतापर्यंत कधीही करण्यात आलेलं नव्हतं आणि या एक छान त्याला नाव असं देण्यात आलेलं आहे की या नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि म्हणून PPP तत्वावरती आम्ही हे सगळं करतो आहोत. तेव्हा उद्या जर अशा कंपन्या आपल्या शहरामध्ये आल्या, म्हणजे आपण बघतो आहोत की याच्या आधीच घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राटच सगळीकडे देण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने गुजरात आणि तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमधल्या काही कंपन्या यात आघाडीवर आहेत. त्यानंतर आपण बघतो आहोत की आता यांनी पाणी पुरवठ्याचं सुद्धा खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे हे पाणी वितरण म्हटलेलं आहे त्याला, म्हणजे महापालिकेने शहरापर्यंत पाणी आणून द्यायचं आहे आणि वितरणाची जबाबदारी मात्र ही मंडळी बघणार आहे. म्हणजे सरकारने हे मान्य केलेलं आहे की आम्ही नागरिकांना नियमित स्वच्छ पाणी पुरवण्यास अपात्र ठरलो आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं आम्ही खाजगीकरण करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, तर बिल वसुली आणि वितरण या सगळ्या गोष्टी पाण्याच्या या खाजगी कंपन्यांना देण्याची मुभा सरकारने दिलेली आहे. एक त्याच्यामध्ये त्यांनी एक असं वाक्य टाकलेलं आहे की या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे नागरिकांच्या हितासाठी म्हणून या सगळ्या केल्या जाणार आहेत. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कारभारामध्ये किती पारदर्शकता आहे. तर ह्या पारदर्शकतेच्या मुलाम्याखाली आता अक्षरशः सावळा गोंधळ घालण्याची मुभा सरकारने सगळ्या नगरपालिका, महानगरपालिकांना देऊन टाकलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण जे काही यांना भरभरून मतदान दिलं आणि सगळीकडे भाजपमय वातावरण करून टाकलं, त्याची फळं आता आपल्याला भविष्यामध्ये ही भोगावी लागणार आहेत. या सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करून, म्हणजे त्याच्यात मालमत्तांचं खाजगीकरण, आतापर्यंत अनेक भूखंड या महापालिकांनी दिलेलेच आहेत,
म्हणजे तुमच्या कॉलनीमध्ये नगरामध्ये जर एखादा बॅडमिंटन हॉल बांधलेला असेल, समाज मंदिर बांधलेलं असेल, तर त्याचं अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये खाजगीकरण ऑलरेडी झालेलं आहे. या सगळ्या हॉल्स, हे सगळे हॉल्स तथाकथित क्रीडा संघटनांना देण्यात आलेले आहेत आणि त्या संघटना अव्वाच्या सव्वा दर आकारून नागरिकांकडून तिथे काहीतरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालवत आहेत. अनेक असे शहरं आहेत ज्याच्यामध्ये या गोष्टी घडत आहेत. आता मात्र महापालिकांचे जे काही इमारती असतील, जे काही मैदानं असतील, या सगळ्या गोष्टी त्यांचं मुद्रीकरण यांना करायचं आहे. म्हणजे या गोष्टींमधून पैसा कमवण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकांच्या मालकीच्या, म्हणजे नागरिकांच्या मालकीचे जे काही भूखंड आहेत त्या म्हणजे सगळ्या शहराच्या मालकीचे या भूखंडांची विल्हेवाट नजीकच्या काळात लावली जाणार आहे. आणि या गोष्टींवरती विरोधी पक्ष असतील किंवा जागरूक नागरिक असतील त्यांनी व्यक्त होण्याची, या अशा प्रकारच्या धोरणाला संबंध महापालिकेचं खाजगीकरण करणाऱ्या धोरणांना विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी, मला असं वाटतं की आता व्यक्त झालं पाहिजे. धन्यवाद.